बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। करवान येथे 12 ज्योतिर्लिंगाचा प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त प्राणपूज्य गुरु माऊली येणार आहेत आणि 23 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत करवनला एक मोठा उत्सव आहे। 23 तारखेला आम्ही मुंबईहून आघोडी वगैरे पण मागवलेले आहेत, मारुती वांदर पण मागवले, मोठी यात्रा काढणार आहे आणि 26 तारखेला मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा करून संध्याकाळी 4 वाजता गुरु माऊली प्राणपूज्य यांचं हितबूत यांचं सत्संग होणार आहे आणि या कार्यक्रमाला जवळपास 1.5 लाख लोक सेवेकरी येणार आहेत आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी स्वतः आणि माझे ग्रामस्थ आणि माझे जवळचे मित्र खांद्याला खांद्या लावून काम करत आहे। कार्यक्रम कसा यशस्वी होईल या सगळ्या माध्यमाचा आमचा सगळा प्रयत्न चालू आहे आणि कार्यक्रम यशस्वी करू इतके या दिवशी बोलतो। आणि गुरु माऊलीचं हितबूत झाल्यानंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम तितक्या लोकांना ठेवलेला आहे, तरी सर्व सेवेकऱ्यांना आणि तालुक्याच्या वत्यांना विनंती करतो आपण भरभरून कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे नेते आमदार अमरीशभाई, भूपेशभाई, काशीरामभाई हेही येणार आहेत आणि हेही आम्हाला भरी मदत करताय आणि तालुक्यातून भरपूर लोक भरी मदत करताय आणि प्रशासक सुद्धा या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला पाठबळ देत आहे, आमच्या सोबत आहे। धन्यवाद। स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सर्व भाविक आणि सेवेकरी गावकरी यांना सांगू इच्छितो की दिनांक 26 मार्च रोजी परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या श्री क्षेत्र करवंद या ठिकाणी मोठा जाहीर असा सत्संग मेळावा हा 5 जिल्ह्यांच्या माध्यमातून होतोय। त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक 5 जिल्ह्यातनं जवळपास 1.5 लाखापेक्षा अधिक भाविक सेवेकरी या सत्संग मेळाव्याकरता या ठिकाणी येत आहे। या मेळाव्याचं घेण्याचं कारण असं आहे की खरं तर करवंद ही नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या करवंद नगरीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना ही करण्याचं नियोजन आमचे आदरणीय देवेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकारी गावकरी यांच्या माध्यमातून होते। अशा या सोहळ्याकरता सेवेकरी आणि परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा उपस्थित राहणार आहे, म्हणून या मेळाव्यातनं आपल्याला खूप मोठा ज्ञानाचा खजिना लुटण्याला संधी मिळते। सेंद्रिय शेती, शेतीशी संबंधित असणारे पूरक व्यवसाय, आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे, दुःखमुक्त होण्याकरता आपण कुठल्या प्रकारची सेवा करावी, घरामध्ये एखादा व्यक्ती दारू पित असेल किंवा काही अजून त्याला वेगळं व्यसन असेल, वाईट मार्गाला गेला असेल तर त्या वाईट मार्गातनं व्यसनातनं त्याला कसं मुक्त करता येईल हाही एक संदेश किंवा एक हितगुज आपल्याला लाभणार आहे। हे सगळं होता होता आमच्या भगिनी आहे, त्यांनी गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा करावा, नववर्षाला सामोरं जाताना घरामध्ये केंद्रामध्ये कुठल्या प्रकारच्या उपासना कराव्या यावरती गुरुमाऊलींचं हितगुज होणार आहे। सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा या कार्यक्रमाला 26 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ।